नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण या ऑनलाईन क्लासिकच्या माध्यमातून एकमेकाशी जुळालेलो आहोत. यापूर्वीच्या क्लासिकेमध्ये आपण आपल्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा परिचय करून घेतलेला आहे. तर आज आपल्याला अर्थशास्त्राच्यातील पहिल्या चॅप्टरचा म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र व सूक्ष्म अर्थशास्त्र याचा परिचय करून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीच्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. त्याही संकल्पनेचा फायदा हा चॅप्टर अभ्यासताना होणार आहे. त्या चॅप्टरमध्ये आपण मागच्या वर्षीच्या अभ्यासामध्ये 3 महत्त्वपूर्ण दृष्टिकोन पाहिले होते. त्यामध्ये ॲडम स्मिथ यांचा संपत्तीच्या आधारावरचा दृष्टिकोन आपण पाहिला आहे. ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा 1776 हा ग्रंथ सर्वप्रथम लिहिला होता, म्हणून त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. हा दृष्टिकोन आपण मागच्या वर्षी पाहिलेला आहे. त्यानंतर आपण मागच्या वर्षीलाच प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांचा देखील दृष्टिकोन पाहिला आहे. अल्फ्रेड मार्शल हे नाव आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक चॅप्टरमध्ये येणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण नाव आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात यांचं खूपच मोठं योगदान आहे, महत्त्वाची कामगिरी आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाला मराठीत असं म्हणतात अर्थशास्त्राची मूलतत्वे. प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्राची मूलतत्वे. या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी कल्याणाच्या प्राप्तीसाठी अर्थशास्त्र अभ्यास करते असं त्यांनी सांगितलेलं आहे. मार्शल येणाऱ्या पुढच्या चॅप्टरमध्ये त्यांचा उपयोगितेच्या सिद्धांतासंबंधित असलेला दृष्टिकोन, उपयोगितेच्या बाबतीत असलेले त्यांचे विचार आपल्याला अभ्यासाचे. त्यानंतर मागणीची लवचिकता, पुरवठ्याचे नियम, पुरवठ्याची लवचिकता याचाही अभ्यास या दृष्टिकोनातून करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो एक तिसरी व्याख्या किंवा तिसरा दृष्टिकोन जो अभ्यासला होता तो होता प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांचा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मागचा आठवण यासाठीच करून द्यायची आहे की नेमकं अर्थशास्त्र म्हणजे काय. आपण ते दोन्ही दृष्टिकोन पाहणारच आहोत आज, परंतु नेमकं अर्थशास्त्र याची एक आठवण म्हणून, एक व्याख्येची आठवण म्हणून हा एक दृष्टिकोन तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक लिओनेल रॉबिन्स यांनी 1932मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व म्हणजेच नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक्स सायन्स या ग्रंथामध्ये 1932मध्ये आपली एक अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे आणि ती व्याख्या दुर्मिळतेच्या दृष्टिकोनावर आधारित व्याख्या आहे. त्या व्याख्येमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मानवी गरजा, नीड्स, आपण या गरजाच्या चॅप्टरविषयी मागच्या वर्षी खूप अभ्यासलेलं आहे. गरजाचे प्रकार, गरजा कशा असतात, गरजा पुनरुद्भवी असतात, गरजाविषयी बरीचशी माहिती मागच्या वर्षी आपण घेतली. गरजांची वैशिष्ट्ये बरंच पाहिलेले की हे जो काही अभ्यास निर्माण झालेला आहे, आम्ही एकमेकांचे समाजशील प्राणी झालेले हा फक्त गरजेमुळे आहे. एवढं हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. गरज ही शोधाची जननी असते. गरज आहे म्हणून तुम्ही विद्यार्थी शिकणार आहात, गरज आहे म्हणून आपल्याला एकमेकाची गरज आहे. हे गरजेतूनच सगळ्या क्रिया करत असतात. गरज नसत्या तर कोणतेच संशोधन तयार झालं नसतं. म्हणजे प्रत्येक संशोधनाच्या, प्रत्येक रिसर्चच्या पाठीमागं गरज ही एक त्याची जननीच मानली जाते. म्हणून गरज ही शोधाची जननी आहे, हे 100% खरं आहे. तसंच मानवी गरजा पूर्ण कराव्या लागतात म्हणून मानवी प्रयत्न करतो. मानवाला जर गरजाच नसत्या तर मानवानं कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नसते. म्हणून हा दृष्टिकोन किंवा या गरजा पूर्ण करण्याची साधनं तो दुर्मिळ असतात, तो दृष्टिकोन म्हणजे गरजाच्या तुलनेत साधनाची कमतरता म्हणजे दुर्मिळता, हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्यांनी एक व्याख्या केली आहे. तीच व्याख्या आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. या व्याख्येमध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे, कसं कसं सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ही व्याख्या 1932मध्ये केली आहे, लक्षात घ्या. अनंत गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. आता लक्ष द्या, मानवाच्या गरजा ह्या अनंत असतात. ती गरजा पूर्ण करणे साधनं मर्यादित असतात. साधनं मर्यादितच नसतात तर ती पर्यायी उपयोगाची असतात. पर्यायी उपयोग म्हणजे काय?
वस्तू एक असते पण त्याचे उपयोग अनेक असतात. उदाहरणार्थ दूध वस्तू एकच आहे, पण या दुधाचे अनेक उपयोग आहेत. आता समजा आपल्याकडं उपलब्ध असलेले दूध 1 लिटर आहे. आता हे 1 लिटर दुधाचा वापर आपण चहामध्ये केला तर त्याचं दही, तूप, लोणी, ताक बनवता येणार नाही. म्हणजे इतर गरजा आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत. म्हणजे गरजा तर आपल्या 5-6 आहेत, पण या 1 लिटर दुधापासून आपण एकच गरज पूर्ण करू शकतो. म्हणजे बाकीच्या गरजा आपल्याला पूर्ण करता येत नाही. अशा प्रकारे पहिलंच दूध कमी, पहिल्या दुधाची मागणी भरपूर, पण त्या मागणीला चहासाठी वेगळी मागणी, दह्यासाठी वेगळी मागणी ही भरपूर, पण दुधाचा आपण एकाच कामासाठी उपयोग करू शकतो, इतर कामाशी करता येत नाही. म्हणून पर्यायी उपयोगी साधने. आता गरजाचा आणि या पर्यायी आणि कमी असणाऱ्या साधनांचा मेळ कसा घालावा हेच आपण जिंदगीभर करत असतो. की आपल्याकडे पैसा कमी असतो आणि पैशाचा वापर आपल्याला जास्तीत जास्त गरजा पूर्ण करायच्या असतात आणि सतत आपण त्यावर धडपड करत असतो. त्याच प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्र करते. आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचा परिचय करून घ्यायचा आहे. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, हे आपल्याला माहीतच आहे. या अर्थशास्त्राचे 2 भाग करण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर रॅग्नर फिश नावाचा जो विचारवंत आहे, या रॅग्नर फिश नावाच्या विचारवंतांनी हे काम केलेलं आहे. तो लक्षात ठेवा, नाव कोणाचं आहे, रॅग्नर फिश नावाचा विचारवंत. नाव लक्षात ठेवा, रॅग्नर फिश. या विचारवंतानं हे काय काम केलेलं आहे, अर्थशास्त्राच्या 2 शाखा निर्माण केलेल्या आहेत. अर्थशास्त्राच्या 2 शाखा, पहिली आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, MICRO, एक मायक्रो, आणि दुसरी आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, MACRO. मायक्रो म्हणजे सूक्ष्म किंवा लहानात लहान घटक, मॅक्रो म्हणजे स्थूल मोठ्यात मोठा घटक. स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र हे 2 शाखा निर्माण करण्याचं काम रॅग्नर फिश नावाच्या विचारवंताने केलेलं आहे. हे काम त्यांनी 1933 मध्ये केलेले आहेत. हे वर्ष लक्षात ठेवा, 1933 मध्ये यांनी हे काम केलेलं आहे. रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये आपलं अर्थशास्त्राच्या 2 शाखा निर्माण केल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मायक्रो इकॉनॉमिक्स कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स, MICRO. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, हे आपण लक्षात घेतलं आहे. तर हा शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतील मिक्रॉस, MIKROS या शब्दापासून तयार झालेला आहे. मिक्रॉस म्हणजे अत्यंत लहान घटक, अत्यंत लहान घटक असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांचा अभ्यास किंवा अतिशय लहान घटकांचा अभ्यास करण्याचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्र करते. आता अर्थव्यवस्थेतील लहान लहान घटक म्हणजे काय, तर त्याच्यापूर्वी आपल्याला अर्थव्यवस्था म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. अर्थव्यवस्थेचा अर्थ म्हणजे काय समजून घ्यावा लागेल. तर आपल्याला अर्थव्यवस्थेचा अर्थ समजून घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. अर्थव्यवस्था म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो, ही अर्थव्यवस्था ही एक व्यवस्था असते. कशाची असते, तर ती उपभोग, उत्पादन आणि वितरण या 3 क्षेत्राची व्यवस्था, या 3 क्षेत्रामधला समन्वय याची व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था. बघा, अर्थव्यवस्थेत उपभोग घेणारे उपभोक्ते असतात. उदाहरणार्थ तुम्ही, आम्ही, आपण आपल्या जीवनात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक वस्तूचा उपभोग घेतो. उपभोक्ते घेतात, जसं आपण घेतो, आपलं कुटुंब घेतं. उपभोक्ते म्हणजे वस्तूचा वापर करणारे उपभोक्ते. मग वस्तूचा वापर करायला वस्तू पाहिजेत, कोणाला तरी निर्माण कराव्या लागतील. मग या वस्तूची निर्मिती करणारे उत्पादन करणारे असतात, उत्पादक असतात. म्हणजे उपभोग, उत्पादन, आणि आता एका ठिकाणी वस्तू निर्माण होतात ते झाले उत्पादक, आणि एका ठिकाणी वस्तू वापरली जातात म्हणजे आपल्या घरापर्यंत वस्तू आली तरच आपण वापरू शकतो. मग उत्पादकांनी निर्माण केलेल्या वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोहोचाव्या लागतात. उत्पादक वस्तू निर्माण करतात, उपभोक्ते वापरतात, पण यांना जोडणारी एक व्यवस्था असते, त्याला वितरण व्यवस्था
किंवा व्यापाराची व्यवस्था असते, या तिघांची व्यवस्था म्हणजे कोण, आता लक्षात घ्या, उत्पादन, उपभोग आणि वितरण या संबंधीची व्यवस्था, या संबंधीची व्यवस्था म्हणजे अर्थव्यवस्था. आता भारतीय अर्थव्यवस्था हा शब्द आपण नेहमी वापरतो. आता भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर भारताचं विशिष्ट असं भौगोलिक क्षेत्रफळ आहे. या भौगोलिक क्षेत्रफळाच्या अंतर्गत आपण, तुम्ही, आम्ही सगळे वागवत असतो. आपण आपल्या गरजा पूर्ण करतो, म्हणजे आपण उपभोक्ते असतो. आपल्यापर्यंत वस्तू मिळाल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत, हे आपण अपेक्षा करतो. बरं, या वस्तू सहजासहजी येतात का, त्या कुठंतरी निर्माण कराव्या लागतात. मग त्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये निर्माण होत असतील, इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये निर्माण होत असतील. आता शेतीतील वस्तू मार्केटपर्यंत आणणारी व्यवस्था असते, मार्केटमधून आपल्या घरापर्यंत आणणारी सिस्टम असते. ही व्यापाराची व्यवस्था म्हणजे उपभोग, उत्पादन आणि वितरण या संबंधीची सिस्टीम कशा प्रकारची आहे, ही चांगली आहे, वाईट आहे, विकसित आहे, मागासलेली आहे की विकसनशील आहे. तर या संबंधीच्या व्यवस्थेलाच आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. या अर्थव्यवस्थेत कितीतरी घटक सातत्यानं काम करत असतात. मग सूक्ष्म अर्थशास्त्र काय करतं, तर या अर्थव्यवस्थेच्या सिस्टममधल्या सर्वात लहान आर्थिक घटक जो असेल, अनेकापैकी एक जो असेल, त्या घटकाचा अतिशय बारकाईने आणि सूक्ष्मपणे अभ्यास करते. हे जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे हे काय करतं, तर अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकाचा अभ्यास करण्याचं काम हे त्यामध्ये करत असतं. अर्थव्यवस्थेतील लहानात लहान आर्थिक घटकांचा अभ्यास करण्याचं काम त्यांनी असं केलं जातं. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की मॉरिस डॉब यांनी काय व्याख्या केली आहे, ती खूप सोपी आहे व्याख्या आहे, तुमच्या नजरेसमोर एकाच ओळीची व्याख्या आहे. मॉरिस डॉब यांचं म्हणणं आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. म्हणजे एवढ्या मोठी जी अर्थव्यवस्था आहे, एवढी मोठी जी सिस्टीम आहे, या सिस्टीममधल्या लहानात लहान आर्थिक घटकांचं सूक्ष्मदर्शी बारकाईने सविस्तर अभ्यास करायचा आहे. तशाच प्रकारची एक व्याख्या ए.पी. लर्नर यांनी दिलेली आहे. ए.पी. लर्नर यांची एक व्याख्या आपल्याला दिसतं. यांचं म्हणणं काय, यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं की सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते, याच्याकडून काय काम होतं, तर याद्वारे हे पूर्ण अर्थव्यवस्थेला सूक्ष्मदर्शिकेतून पाहते. म्हणजे अर्थव्यवस्था खूप मोठी आहे, तिथं आपल्या नजरेत दिसते, परंतु याच्यात काही असे आर्थिक घटक आहेत की जे सूक्ष्मदर्शिकेतून पाहणार किंवा अतिशय लहान असतात. तर त्यात लहान घटकाची वर्तणूक कशा प्रकारची आहे, तो छोट्यात छोटा मानवी वर्तणुकीचा जो घटक, लहान घटक आहे, आर्थिक घटक आहे, त्या घटकाचा सविस्तर अभ्यास करण्याचं काम सूक्ष्म अर्थशास्त्र करते. लक्षात घ्या व्याख्येकडं. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. अर्थव्यवस्था रूपी शरीरात लाखो पेशी, जसे मानवाच्या शरीरात लाखो पेशी असतात, तर या अर्थव्यवस्थारूपी एक शरीर कल्पना केलेली आहे. त्याच्या लाखो पेशी म्हणजे कोण, व्यक्ती आणि कुटुंब, म्हणजे आपण आणि आपलं घर, हे आपण आपल्या अर्थव्यवस्थारूपी देशाचा अर्थव्यवस्थारूपी जे शरीर आहे त्याच्या पेशीचा भाग आहोत. उपभोक्त्याच्या रूपाने, म्हणजे आपण आपलं कुटुंब अनेक वस्तू वापरते, उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था. ते व्यक्ती, जसं उपभोक्ता हा व्यक्ती असतो, उत्पादकसुद्धा व्यक्ती असतो. जसा व्यक्तीला गरजा पूर्ण कराव्यासाठी वस्तू लागतात, तसा त्याला वस्तू निर्मितीसाठी सुद्धा त्याचं योगदान असते. व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात, म्हणजे या अर्थव्यवस्था चालवण्यात त्यांची काय भूमिका आहे, अर्थव्यवस्था संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात, हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या लाखो पेशींकडं बारकाईने अभ्यास करत असते किंवा सूक्ष्मदर्शिकून त्याच्याकडे पाहत असते. हाच या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. तर उद्याला आपण स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अभ्यासू. तर आज सूक्ष्म अर्थशास्त्र हा दृष्टिकोन आपण अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर एक 10-15 मार्काची टेस्ट आता तुम्हाला नंतर मी तयार करतो, आणि हे समजून घ्या सूक्ष्म अर्थशास्त्राचे विविध दृष्टिकोन, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या